रामकृष्ण हरी यूट्यूब फॅमिली सर्वांना. तर तुमचे स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज मी करणार आहे आंबलुंडे. तर डाळ भिजून घेतलेली आहे, नंतर सोजी काढलेली होती, सोजीमधली ताम निघालेली आहे. तर ती ताम भिजून घेतलेली आहे. थोड्या वेळ ताम भिजू घालायची, कारण असं पण आपल्या शरीरामध्ये काही विटॅमिन जात नाही ना. त्यामुळे असं तांबीचं चोंदण वगैरे गेलेलं थोडंसं चांगलं असतं शरीरामध्ये, विटॅमिन भेटतं. म्हणून उन्हाळ्यामुळे काहीतरी वेगळं खावं वाटू लागलं. तर म्हणलं सोजी काढली होती संध्याकाळी शेवया करायच्यात म्हणून. तर मग त्याच्यातली ताम निघालेली, त्या तांबीपासून आंबलुंडे तयार होतात. तर आंबट असते ताम, म्हणून त्याच्यापासून आंबलुंडे तयार होतात, त्याच्यामुळे त्याला नाव आंबलुंडे. तर नंतर ताम भिजून घेतलेली आहे, डाळ भिजून घेतलेली आहे. डाळ थोडी जास्त भिजवली, कारण मला नंतर चटणी पण करायची आहे डाळीची, त्याच्यासोबत तोंडी लावायला. नंतर पीठ चाळून घेतलं, डाळीचं काही, ज्वारीचं काही आणि गव्हाचं काही पीठ चाळून घेतलेलं आहे. तर आता त्या पिठामध्ये आपण घालून घेऊया ती भिजवलेली ताम, आणि नंतर थोडीशी डाळ घालून घेऊया. डाळ घालून घेतली, कांदा चिरून टाकला, लसूण वगैरे कुटून टाकला. जिरं थोडं जास्त कांदा टाकायचा, कारण छान चव लागते. असं पण मी एक दिवस लाईव्हमध्ये आंबलुंडे खात होते. तर सगळेजण म्हणले, "काय खाताय तुम्ही?" म्हणलं, "आंबलुंडे." म्हणले, "आम्हाला पण खाऊ वाटतात आंबलुंडे. कशी करायची? त्याची रेसिपी सांगायत का आम्हाला?" म्हणून मग व्हिडिओ तयार केलेला आहे. तर चटणी टाकली चवीनुसार, मीठ घालून घेतलं चवीनुसार, हळद घालून घेतली आणि जिरे घालून घेतले. नंतर फोडणीला जिरे आणि मोहऱ्या यांचा तडका द्यायचा आहे. तर चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं घ्या, कारण आम्हाला जास्त तिखट लागते, त्यामुळे थोडी चटणी जास्त वापरली. आणि छान असा घट्ट उंडा तिमून घेतलेला आहे. बघा, झाले तर आंबलुंडे तयार. आणि मग अशा हाताने आपण मुटके करतो ओळायला, तसे आंबलुंडे करायचे आणि जिरे, मोहऱ्या, लसूण घालून फोडणी दिलेली आहे. पाण्याला उकळी आली की लगेच आंबलुंडे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर वाफ जाऊ नये, उकडून निघतात, वाफ जाऊ नये म्हणून नंतर परात झाकायची आहे वरी, आणि नंतर राहिलेल्या उंड्याचे करून घेते. तर झाले आपले आंबलुंडे तयार. बघा, अमरचे मित्र कंपनी आलेली होते, तर त्यांना पण वाढून घेतलं. नवीन रेसिपी आहे म्हणलं, जेवायला बसा मुलांनो. तर बसले सगळेजण जेवायला, अंगत पंगत घालून मस्तपैकी गोल राऊंड. दीदी बसलेले आहे समोर. सगळेजण बसले जेवायला, वाढले त्यांना 4 ताटं आणि लेकरं मस्त जेवत होते. तर तुम्ही पण करून पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब